श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. यावेळी मकर संक्रांती 14 तारखेला आहे, 15ला किंक्रांती आणि 13ला भोगी. जेवढं संक्रांतीला महत्व आहे तेवढंच भोगीला महत्व आहे. भोगीचा अर्थ काय तर आपले भोग भोगणे, मग चांगले भोग किंवा वाईट भोग प्रत्येक जण भोगायला आलं असतं. तर आपले वाईट भोग नाश व्हावा, त्यांचं संतुष्टात यावे, तर आपल्याला काय उपाय करायचे. काय करायचं माहितीये का आपल्याला भोगीच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांत दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सफेद तिळ टाकायचे, म्हणजे ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. हे का करायचं? कारण की आपला ऋतू बाधू नये, आपल्याला ऋतूमध्ये जे वातावरणात जे बदल होत राहतात, चेंज होत राहतात, त्याचा आपला त्रास होऊ नये त्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा सगळ्यांसाठी उपाय आहे. आपल्या आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला जलार्पण करायचंय. सूर्याला जलार्पण करताना तांब्याचा गडू घ्या, त्यात पाणी घ्या, हळद कुंकू अक्षदा सफेद तीळ टाका, एखादं फूल टाका आणि ते जल आपल्याला सूर्याला अर्पण करायचंय. सूर्य जलार्पण करताना आपल्याला ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र जप करायचा आहे. ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः. नंतर आपल्याला जलार्पण करून झालं, पण लक्षात ठेवा ते जल अर्पण करसाल ते पाणी तोंडाच्या पायाखाली येणार नाही, तुमच्या पायाखाली येणार नाही, याची काळजी घ्या. जल अर्पण करताना पाणी तुम्ही बकेट ठेवली तरी चालेल, मग ते पाणी जल जे आहे ते तुम्ही तुळस सोड इतर सगळ्या झाडांना अर्पण केलं तरी चालेल. आपल्या त्या दिवशी नंतर आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र ही वाचायचंय. आदित्य स्तोत्र खूप चांगलं आहे, खूप पॉवरफुल आहे, खूप त्यांनी आपला सूर्य बलवान होतो, त्यामुळे आदित्य हृदय स्तोत्र ही आपल्याला वाचायचं आहे. आपल्याला जसं आपण देवांची पंचोपचार पूजा करतो तसं आपण रोजच आपल्या पित्रांची सेवा करत नाही. मग त्या दिवशी आपल्या पित्रांची आपल्याला सेवा करायची. मग त्यासाठी आपण काय करायचंय, पित्रांची सेवा करण्यासाठी आपण त्या दिवशी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान कणकेचा दिवा करा, एक बिनमिठाचा कणकेचा दिवा करा, त्यात थोडी डिश घ्या, त्यात थोडे तांदूळ ठेवा, कणकेचा दिवा ठेवा, त्यात तुम्ही दोन लवंगा टाका, सफेद तीळ टाका, काळे तीळ टाकले तरी चालतील, त्यात तिळीचं तेल असेल तरी चालेल किंवा साधं तेल टाकलं तरी चालेल. 2 वातीची एक वात करा आणि दक्षिण दिशेकडे करून तो दिवा पेटवा आणि तिथे बसूनच तुम्ही पितृसूक्त म्हणा किंवा ओम पितृदेवाय नमः हा मंत्र जप 108 वेळा करा, 21 वेळा केला तरी चालेल. हा तुम्हाला करायचा आहे. समजा तुम्ही जॉबला आहात, तुम्हाला हे त्यावेळेस करायला जमणार नाही दुपारी, मग तुम्ही संध्याकाळी 7 ते 8 मध्ये केला तरी चालेल. त्यावेळेस करा तुम्ही. त्यावेळेस तुम्ही मेन डोरच्या बाहेर लावायचा. मेन डोरच्या बाहेर तो दिवा लावा, त्याच पद्धतीने लावायचा. कणकेचा करा किंवा पंती घ्या, त्यात 2 लवंगा आणि तुम्हाला काळे तीळ टाकले तरी चालेल आणि 2 वातीची एक वात करून तो दिवा मेन डोरच्या बाहेर तुम्हाला पेटवायचा आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला पितृसूक्त म्हणायचंय किंवा ओम पितृदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. कारण पितरांचे आशीर्वाद आपल्याला भेटावे त्यासाठी आपल्याला उपाय करायचे. हे छोटेसे उपाय पण आपले भोग भोगण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण आपण खूप होतं ना, काही ना काही त्रास प्रत्येकाला असतो, ते वाईट भोग आपले संतुष्टात घ्यावे, त्यामुळे छोटेसे उपाय करायचे. त्यामुळे सूर्याची उपासनाही करा, जेवढे शक्य असेल तेवढे दान धर्मही करा. श्री स्वामी समर्थ.